या ठिकाणी आजची ही पत्रकार परिषद लोकसभा निवडणूक 2024 महाविकास आघाडीचे सन्माननीय लोकप्रिय उमेदवार शिवसेना नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्या बाबतीमध्ये एक नियोजन जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर पत्रकारांशी एकदा सर्व एकत्र येऊन बोलण्याचा एक मनोदय होता आणि त्या विषयास अनुसरून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषद निमंत्रित करण्यात आला. पण सर्वजण आलात, आपला आभार सुद्धा मानतो. या ठिकाणी शिवसेना नेते उमेदवार पक्ष नेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेब आहेत, इंदिरा काँग्रेसचे माननीय युसुफभाई आहेत, त्याचप्रमाणे अभिषेकजी देशमुख आहेत, तांगडे पाटील या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माननीय त्र्यंबकजी तुपे साहेब आहेत, मराठवाड्याचे सचिव शिवसेनेचे माननीय अशोकजी पटवर्धन, अभयजी आहेत, शिवानंदजी आहेत, महानगर प्रमुख राजूजी वैद्य साहेब आहेत, औलवत आहेत, विक्रांतजी मनसोडे साहेब आहेत. आपण सर्व काही मान्यवरांना चुकून नामोल्लेख राहिला असेल तर उमाकांतजी राठोड, भगवानजी भोजने साहेब, आपण सर्वच जण या ठिकाणी या प्रेसला उपस्थित आहात. मी फार काही अधिक वेळ या ठिकाणी घालवता मी सर्वप्रथम विनंती करेन की महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नेते आदरणीय अंबादासजी दानवे साहेब आजच्या या बैठकीच्या निमित्ताने आपल्याशी त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आपल्या पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत. आज या पत्रकारांशी संवादाचं कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. या निमित्तानं आपले उमेदवार शिवसेना नेते मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, सपा, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड या सगळ्या घटक पक्षांचे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत. आणि या पत्रकार परिषदेचं उद्देश जर सांगायचा तर आपले जे उमेदवार चंद्रकांतजी खैरे साहेब उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळे मिळून आम्ही प्रचाराला जोरात सुरुवात केलेली आहे. त्या तालुक्याचे विधानसभेचे प्रतिनिधी गावोगाव दौरे सुरू झालेले आहेत आणि आमचे सुद्धा जवळपास 4 मेळावे आज संपन्न होत आहेत, 6 पैकी 4 आणि उद्या 2. त्यामुळं गावगावच्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकारी म्हणजे आमच्या संलग्न पक्षाच्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क आमचा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. हे सगळं झाल्यानंतर प्रामुख्यानं 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्या सभेचं आयोजन श्री हजरी ट्रॅव्हल यांना 20 तारखेला सकाळी आयोजित केलेलं आहे. 22 तारखेला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना नेते, युवासेना प्रमुख यांच्या उपस्थितीत फॉर्म आणि भव्य असा रोड शो मिरवणुकीनं हा फॉर्म भरला जाणार आहे. क्रांती चौक पासून संस्थान गणपतीपर्यंत नेहमीची जी शिवसेनेची परंपरागत मिरवणूक निघत असते, क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर संस्थान गणपतीपर्यंत, ही 22 तारखेला आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा फॉर्म भरला जाणार आहे. त्याच्यानंतर 10 मेला शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांची भव्य अशी जाहीर सभेचं आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळ करण्यात आलेलं आहे. आमचा हा पहिला टप्पा प्रचाराचा उद्या संपणार. दुसरा टप्पा आमचा 2 मे पर्यंत संपणार आणि तिसरा टप्पा 3 मे ते 13 मे पर्यंत, अशा पद्धतीनं 3 टप्प्यात प्रचाराचं नियोजन, आधी मतदारसंघ वाईज, नंतर सर्कल वाईज आणि नंतर गाव वाईज आणि नंतर मोठ्या सभा. 6च्या 6 विधानसभा मतदारसंघात
आणखी मोठ्या सभा होणार आहे. आदित्य ठाकरे साहेबांची रांजणगाव आणि TV सेंटर या ठिकाणी सभा होणार आहे. आम्ही एक रोहितदादा पवारांना, नाना पटोले साहेबांना, बाळासाहेब थोरातांना यांना सुद्धा निमंत्रण दिले. अमित देशमुख हे सुद्धा काँग्रेसचे नेते, अमित भैया देशमुख हे सुद्धा फॉर्म भरायला हजर राहणार आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे सुद्धा उपस्थित राहणार आहे. राज्यसभेचे सदस्य इम्रान प्रतापगडीजी जे काँग्रेसचे नेते आहेत, हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सांगण्याचा मुद्दा हा की समोरच्याचा अजून उमेदवार जाहीर झालेला नसताना आमचा एक प्रचाराची फेरी उद्या पूर्ण होते. दुसरीचं नियोजन आणि तिसरीचं सुद्धा नियोजन, फेरीचं आमचं नियोजन झालेलं आहे. खरे साहेबांच्या रूपानं गावगाव मशाल चिन्ह घेऊन एकत्रितरित्या एक दिलानं आम्ही सगळेच्या सगळे प्रचाराला लागलेलो आहोत. समोरचा जो कोण येतो त्याची आम्ही वाट बघतोय, पण कोणी येईल अजूनही संभ्रम आहे. भारतीय जनता पार्टी लढेल की आमच्यातल्या गेलेल्या गद्दारांची जी गद्दार लोक आहेत ते लढतील अजून माहिती नाही. पण जो येईल तो, त्याला एक ताकदीनं नुसतं सामोरच जायचं नाही, तर मोठ्या मतानं पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी सिद्ध झालेली आहे. एवढंच आपल्याला एक सांगायचं होतं आणि खैरे साहेबांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. त्यांचा मोठा मेळावा आम्ही मेळाव्यात भाषण करणार आहे आणि तो मेळावा होणार आहे श्रीहरी कैवलेमध्ये. 10ला येतील ते आणि 12:30पर्यंत आहे. नंतर त्यांना मग बाकी परभणी जिल्ह्यातील आमच्याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात जाणार. एक तर पाहिलं तर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, इतका रोष आहे की काय चाललं. त्यातल्या त्यात आपल्याला माहिती की केजरीवालजी यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना अटक केली. दिल्लीमध्ये जे काही घडतं ते देशात जातं, मुंबईत काही घडतं ते महाराष्ट्रात जातं, संभाजीनगरमध्ये जे घडतं ते मराठवाड्यात जातं. म्हणून लोकांनी त्या ठिकाणी केजरीवालच्या बाबतीत त्या ठिकाणी खूप सिरियस घेतला. जसं नोटबंदी असेल, बाकीच्या सगळ्या घटना यांच्या झाल्या त्यावेळेस जे काही होतं, पण त्याच्यापेक्षाही जास्त आता खूप रोष निर्माण जास्त व्हायला लागला. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, बाकी त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर बिघडलेलं आहे सगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रात तर बिघडलेलीच आहे, पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा बिघडलेले आहे. म्हणून त्या ठिकाणी लक्ष मात्र जनतेकडं किंवा जनतेच्या विकासाकडे नसून ते फक्त लक्ष जे आहे ते फक्त आपल्या आमदार खासदारांना सांभाळण्यामध्ये चाललं आहे. आमच्याकडनं जे गद्दार झाले होते ते 13 खासदार, त्यामध्ये 4 किंवा 5 लोकांना ते तिकीटच मिळाले. त्यांना ते रडत बसले. आता त्यांना आता कळलं की आपण चूक केली, आपण चूक करून जे कमिटमेंट घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला तिकीट देत नाही हे त्यांना लक्षात आलं आणि तो एक मेसेज या महायुतीच्या अगेन्स्ट गेलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर खूपच म्हणजे वातावरण या देशातलं वातावरण NDAच्या विरोधात आहे आणि इंडिया आघाडीच्या फेवरमध्ये होत आहे. तेव्हा मला आनंदाची बाब आहे. आम्ही ते सांगणारच आहोत. मराठी जागा जिंकणार आणि ते 48 जागा जिंकणार ही परिस्थिती खरोखर तशी निर्माण होत आहे. आम्ही स्वतःच बँड बाजा वाजून घेतो. पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. इलेक्ट्रॉनिक चॅनल्स जे TV चॅनल्स वगैरे आहेत त्यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतो. महाविकास आघाडी म्हणजे अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी, त्याचप्रमाणे मग समाज ब्रिगेड आहे, त्याचप्रमाणे आमचे कम्युनिस्ट पार्टीचे मित्र आहेत, त्याचप्रमाणे आमचे इतर सर्वच मान्यवर जे आता सांगितल्याप्रमाणे आप समाजवादी पार्टी इतके सगळे आहेत. पण आता हे खरं म्हणजे अटलजी 24 पक्षाचं सरकार केलं होतं तसं आता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जोरदारपणे करत आहे. आणि म्हणून आजच्या याच्यामध्ये ही ताकद, सगळ्यांची एकत्रित ताकद त्या ठिकाणी देश पातळीवर यशस्वीपणे वाटचाल करण्याची दिशा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या मनापासून स्वागत करताना आमचे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. आणि महाविकास आघाडीचा उद्या टप्पा संपला प्रचाराचा, त्याच्यानंतर मग परत सेकंड टप्पा होईल. पण बाकी आम्ही किंवा अंबादाजी दानवे किंवा बाकीचे इतर सगळे पदाधिकारी आमचे अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी दौरे चालू आहे.
खूप 2, 4, 5, 6, 10, 15, 20 फेऱ्या झाल्या आमच्या आणि त्या तो दृष्टिकोन फक्त शिवसेनेचा होता, पण बाकी महाविकास आघाडीचा आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आता आज संध्याकाळी पश्चिम मतदारसंघाचा शिवसेना, काँग्रेस, त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीचे इतर पक्ष या सगळ्यांच्या बरोबरचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या ठिकाणी आता आहे याच्यामध्ये पटेल लॉन्स, आणि उद्या मग वैजापूरला आहे आणि उद्या संध्याकाळी मात्र परत महाविकास आघाडीचा मेळावा हा आमच्या पक्ष कार्यालयातच आहे सरकारला. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेकांचे लक्ष आमच्याकडे तर आहेतच, पण आमचंही लक्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षांच्या हालचालीकडे आहे. विरोधी पक्षांची हालचाल किंवा बाकीचे अजून काय डावखेच जे चालले असतील हे पण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एक सांगतो मी, संपूर्ण आम्ही दौरे करत असताना जनतेचा प्रचंड उत्साह आमच्या महाविकास आघाडीकडे आहे. खूप सपोर्ट आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत अनेकांचं मत खूप चांगलं आहे, सहानुभूती आहे. आणि त्याचप्रमाणे राहुलजी जे काही पायी सगळीकडे गेले पदयात्रा काढून, त्यांच्याबद्दलचं एक वेगळं, आणि त्यांची परवा गाडी जगणारी हेलिकॉप्टर चेक केलं, त्यामुळे अजून त्या ठिकाणी टेन्शन निर्माण झालं बाकीच्या सगळीकडे हे काय चाललं. त्याचप्रमाणे बाकी मी आपल्याला सांगायचं माननीय शरद पवार साहेब त्यांचं तर प्रेम आमच्यावर खूपच आहे, आणि म्हणून त्यांनी स्वतः एका कार्यकर्त्याला फोन केला तेव्हा की अरे चंद्रकांतला लक्ष द्या, म्हणजे ह्या सर्व मान्यवरांचं लक्ष तर आहेच सांगतात. परंतु एक प्रकारचं त्या ठिकाणी वातावरण इतकं खराब होत चाललं आणि त्याचा फायदा निश्चित इंडिया आघाडीला मिळणार आहे. इंडिया आघाडी ही प्रामाणिकपणे काम करणार आणि बरं ते सांगितलं पण आहे. पण आपल्या महाराष्ट्राचे त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीचं म्हणजे महाविकास आघाडीचा एक अजेंडा वेगळाच बनणार आहे. आम्ही आपल्या या जिल्ह्यातल्या म्हणजे या मतदारसंघातल्या अजेंडा आमचा तो वेगळा राहील, तो आमचा वचननामा राहील. मग ते वचननामा त्या ठिकाणी आम्ही करू. जेही काम आत्तापर्यंत 5 वर्षात गेले 5 वर्षात झालेलं नाही ते काम करण्याचं भेद त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला आपण प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आपली लेखणी किंवा आपलं चित्रफित ही विनंती करतो की त्याद्वारे माझासुद्धा तुम्ही प्रचार करावा. कारण माझा प्रचार तसं करतात पण करावा, कारण मी तुमचा मित्र आहे सगळ्यांचा अगदी जुना, आणि मी अनेक कामं केलेले तुम्हाला माहीत आहे. लोकसभेत मी भाषण केलं त्यावेळेस आम्हाला ही सोशल मीडिया नव्हती, त्यावेळेस आम्ही इमिजिएटली लोकसभेतलं भाषण केलेला तो कागद असायचा होतो पार्लमेंटकडून आलेला, तो इमिजिएटली पाठवून द्यायचा सगळ्यांना. हे मी भाषण केलं किंवा हे अनेक वेळेस आपण छापले पण. परंतु आता जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जे काही आता करतोय ते आम्ही एकदम फास्टली त्या ठिकाणी सगळ्या कामाच्या बाबतीत आणि सर्वांना त्या ठिकाणी भेटून सगळं सांगणार. म्हणजे लोकांची जी म्हणजे लोकांचा खूप आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. खरं म्हणजे लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आणि तुमचं सहकार्य, त्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी जिंकू. आणि जे माननीय उद्धवजींनी सांगितले की 48 जागा जिंकणार, ते खरोखर 48 जागा आम्ही जिंकू. ही ताकद ही हे शक्ती निर्माण झालेली आहे. म्हणून आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी सहकार्य, आपला आशीर्वाद सर्वांचा असावा ही विनंती करतो. आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आलात. बेरोजगारी काय चाललं, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आज म्हणजे दिल्लीच्या बॉर्डरवर येऊन थांबले. या सगळ्या गोष्टीबद्दल जर पाहिलं तर कुठेही त्या ठिकाणी समाधान नाही आणि सगळा खोटारडेपणा त्या ठिकाणी चालू आहे. त्या खोटारडेपणाच्या लढत आम्ही लढत आहे. साहेब, जो तुमचे जुने मित्र होते महायुती, त्यांना आजही उमेदवार मिळत नाही आणि आजही त्यांनी जाहीर कधी रामनवमीला करू, अजून 1 दिवसांनी करू, 2 दिवसांनी करू, असं का वेळ लागतो त्यांना? आम्ही तर काही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. त्यांचे काही धोरणं असतील, ते धोरणं त्या युतीचे काही असतील म्हणून ते आम्ही काही जास्त बोलतो नाही. सर, राष्ट्रवादीकडून शरद पवार साहेब येत आहे, पक्षाकडून उद्धव ठाकरे साहेब हे, राजे साहेब, काँग्रेसकडून कोण प्रचार आहे? काँग्रेसकडनं त्या ठिकाणी म्हणजे काँग्रेसचे इम्रान प्रताप गडी जे आहे, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील आणि वडेट्टीवार जे असतील,
अरे प्रियांका गांधी सुद्धा येऊ शकतात. फाईट कोणाशी एमआयएमशी आहे की कोणाशी आहे नेमकी? आमचे ना हा. एमआयएम इतके छोट्या पार्टीशीच का लढताय तुम्ही? बोलणं करताना एमआयएम पण इतक्या छोट्या पार्टीशीच का लढताय? महायुतीचा पण उमेदवार असणार आहे ना. महायुतीमध्ये ते एमआयएम सुद्धा महायुतीचाच एक मेंबर माहिती तुम्हाला. तुम्ही बऱ्याचदा म्हणता की मी खूप कामं केलेली आहेत. बाहेर लोक बऱ्याचदा म्हणतात की 20 वर्षात चंद्रकांत खैरेंनी काहीच कामं केलेली नाहीत. तर माझ्या गाडीत बसायचं आणि चालायचं, दाखवून देतो मी कशाला? तुम्ही सांगा ना. नाही, प्रचार सोडून देतो आणि तुम्हाला घेऊन जातो मी. नाही तुम्ही सांगा की काय केलं. नॅशनल हायवे सोलापूर ते धुळे ते सोलापूर हे कोणी केलं? ते तर काँग्रेस काँग्रेसच्या राज्यात आम्ही मंजूर करून घेतलं आणि ते मी ते केलं म्हणजे पूर्ण झालं. परंतु टनेल गडकरींनी टनेल करताना त्यांना अडचणी आल्या. अडचणी म्हणजे ते बजेट नाही मिळालं म्हणून त्या ठिकाणी ते राहिलं. पण आम्ही 1 लाख लोकांनी सहाय्या दिल्या. दुसऱ्या शहरासाठी तुम्हाला माहिती आहे ना, सिगरेटसाठी कोणी आणला प्रोजेक्ट? हेही काँग्रेसवाल्यांकडून आणलं. म्हणजे कोणी? कमलनाथजींनी दिलं. समांतर जनवाणी कोणी आणली होती? समांतर जनवाणी जी होती ती फक्त त्या ठिकाणी 792 कोटीची होती. पण 792 कोटीची आणि आता किती वाढली बा ती. त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीचे लोक नगरसेवक आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी ते हाणून पाडलं, बंद केली आणि ती योजना जी काही सुरुवात झाली होती ती योजना सुद्धा बंद केली. त्याचा परिणाम इतका झाला की आपल्या शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही. नाहीतर आता 2 वर्षापूर्वीच हे पाणी 24 तास मिळालं असतं, पण त्यांनी या लोकांनी होऊ दिलं नाही. हा हे दोषी आहे त्याला. 20 वर्ष तुम्ही खासदार होता तर 20 वर्षात तुम्ही पाणी देऊ शकला नाही. नाही असं नाही, ते आत्ताची गोष्ट आहे. ती आत्ताची गोष्ट आहे. मी खासदार होतो, एक तर तुम्हाला सांगतोय, हे शहर मी शांत ठेवलं. हे शहर शांत ठेवलं, हा जिल्हा शांत ठेवला. 1990 पासून मी या ठिकाणी शांत ठेवल्यामुळे प्रोग्रेस झाला, डेव्हलपमेंट झाला. आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, DMIC किती मोठ्या प्रमाणात आणली आपण. शेंद्रा बिडकीन हे पूर्ण इंडस्ट्रियल एरिया सोडून तेही काँग्रेस शहरात केलं. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल ते काँग्रेस शहरात केलं. खैरे साहेब त्याला तुम्ही दिल्ली माहित नाही अजून. हो, इम्तियाज जिल्ह्यात दिल्ली माहित नाही. आमच्या डॉक्टर करारांना सुद्धा दिल्ली माहित नाही. दिल्लीत कामं करते होत्या काय होतं त्याला वेळ लागतो 5 पण सेकंद. तुम्ही खासदार असताना एक दंगल झाली होती खैरे साहेब. त्या दंगलीमध्ये तुम्ही स्वतः सहभागी होतात तर शहर कसं शांत ठेवले तुम्ही? कधी एक दंगल झाली होती. एक दंगल नाही, तुम्हाला मी एक सांगतो. हा. ज्यावेळेस 1990 पासून पहिला हिंदू आमदार झाल्यानंतर त्या दिवशीपासून जे काही दंगली धोके सगळे शिवसेनेच्यामुळे शांत झाल्या. आमचे सर्व मुस्लिम भाई आमच्याकडून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं नाही भाई अच्छा मे 2018 ऐका, पण 28 वर्ष त्या ठिकाणी शांतता ठेवली आणि 28 वर्षानंतर एमआयएमच्या हैदराबादी लोकांनी ही राजाबाजारामध्ये दंगल केली. दंगली त्या ठिकाणी जर थांबल्या नसत्या तर आमच्या गुरुमंडीमध्ये सगळे जाळून खाक केला असता तरी एक व्यक्ती जळून गेला. त्याला मुकाबला करण्यासाठी आम्ही गेलो होतो. समजलं ना? त्याच्यात सहभाग होता तुमचा प्रत्यक्ष. सहभाग नाही, आमचा त्याला सहभाग शांत करणं म्हणतात का हा वाढवणं सहभाग म्हणतात? नाहीये मिस्टर काय तुमचं सीए एनआरसीला पाठिंबा आहे. विसरता. त्यांचा असं ते दत्ता काढून म्हणजे काय आज गुरुवार आहे म्हणून तुम्हाला तुम्ही आले फराळ करायला. साहेब तुमचा फराळ नाही करत, प्रश्नाचं सीए एनआरसीला पाठिंबा आहे का? कोणाला? तुमचं निवडून आल्यावर सीए एनआरसीला पाठिंबा राहणार आहे तुमचा? जे माननीय उद्धवजी ठाकरेंचं धोरण असेल ते ठरलं असेल महाविकास आघाडी ते आम्ही करू. साहेब तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. खैरे यांनी 20 वर्षामध्ये सगळं म्हणजे छत्रपती संभाजीनगर खड्ड्यात घातले ते होते. फुटले ना, ते गद्दार झाले. ते गद्दारी झाल्यामुळे त्यांना आता काय म्हणणार आहे? काहीतरी बोला पाहिजे. त्यांनी चुकून खोके घेतले, खोके. ते खोके वाचवण्यासाठी त्यांनी मंत्री होते. 1971 पासून नांदूर मधमेश्वरचा प्रश्न जसाचा तसा होता. 200 कोटी रुपये खैरे साहेबांनी आणले. जरा बोलणारला जाऊन सांगा. 2 कोटी रुपये तो म्हणतो ना, तर 200 कोटी रुपये नांदूर मधमेश्वरसाठी आणले ते सांगा. पिण्याचा पाण्याचा मुद्दा आहे. आमचे महापौर होते तर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य आहे. 3 दिवसाला आम्ही पाणी देत होतो. आज 9 दिवसाला पाणी आहे. आमची सत्ता नाही आता, पण 3 दिवसाला पाणी देत होतो. जे पाईपलाईन जी खैरे साहेबांनी त्यावेळेस शरद पवार साहेब, मनमोहन सिंगजी यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतली. पाईपलाईन जरा कुठची बसा जरा 9 किलोमीटर पर मंथ पाईपलाईन करण्याचं उद्दिष्ट होतं. उद्धवजी मुख्यमंत्री असताना हे काम जवळपास पोहोचत होतं. आता 2.5 वर्षात सुद्धा 9 किलोमीटर पाईपलाईन झालेली नाही. ही जरा स्थिती तुम्ही समजून घ्या. जी योजना 1680 ची होती ती 2700 कोटी यांच्याच काळात केलेली आहे. उद्धवजींचं सरकार असताना 2100 कोटी रुपये या महाराष्ट्र या संभाजीनगरसाठी आलेले आहे.
भूमिगत गटार योजना खैरे साहेबांना आणलेली आहे, समांतर जलवाहिनी खैरे साहेबांनीच आणलेली आहे. या सगळ्या योजना खैरे साहेबांच्या माध्यमातून केंद्राच्या सरकारने आलेल्या आहेत. खासदारांचं काम काय गल्लीतलं गटार साफ करण्याचं नसतं, हे मी सांगतो तुम्हाला. इम्तियाज जलीलने 5 वर्षात कोणतं काम अशा मोठं आणलं, असा एक माझा प्रश्न तुमच्या माध्यमातून त्यांना आहे. उगाच नुसतं भाषण करायचं 1 मिनिटं 2 मिनिटं याला काही अर्थ नाही, जातीवाद निर्माण करायचा याला काही अर्थ नाही. 5 वर्षात इम्तियाज जलीलने अशी कोणती केंद्राची योजना या संभाजीनगरसाठी आणली, हा प्रश्न आहे. आणि आताचं जे सरकार आहे, भुमरे त्यांचे पालकमंत्री आहेत, 2.5 वर्षामध्ये एखादं वेल नोन काम जे उद्धवजींनी मंजूर केलेलं सोडून तुम्ही कोणतं एखादं काम आलं ते दाखवून द्या. हा माझा तुम्हाला चॅलेंज आहे, आव्हान आहे. उलट तुम्ही आता बोलायला येऊ द्या, उमेदवार म्हणून येऊ द्या, मग बघू आपण एकेकाची सोय. परंतु या 2.5 वर्षात तुम्ही कोणतं काम केलं? एखादं आम्ही तरी सांगतो, चला सिव्हरेज प्लॅन आम्ही आणला, चला आमचं सांगा, समांतर जलवाहिनी आम्हीच आणली, हे सांगतो. ऑस्कर फर्नांडिस केंद्राचे रस्ते नागरी याचे मंत्री होते, सोलापूर धुळे त्यावेळेस झाला, गडकरीच्या काळात नाही झाला, तुम्हाला सांगतो. हा जो नगर नाकाचा रस्ता होता, 60 लोक 63 लोक मेले होते. हा रस्ता ए.के. अँटनी संरक्षण मंत्री असताना खैरे साहेबांनी वारंवार मागणी करून घेतला. हे रस्त्याचे हे कामाचे तुम्ही विचारता ना, हे काम आहेत मी सांगतो. आणखी होऊ द्या, त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही जे म्हणतात हे कामं आहेत. खासदारांचं काम नरे, आता तो कोण बोलणार आहे ना, त्यांनी ज्याच्या घोषणा केल्या ना 1200 कोटी, ज्याचे मराठवाडा वॉटर गेट वैजापूर गंगापूर मध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचे ऑर्डर आहे. पैठणचं जे 3री योजना आणली ना पाणी पुरवठ्याची, ती सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांची ऑर्डर आहे. तुमच्या माहितीच तो सांगतो. दादा, हे काम कोणाचे? उद्धवजी ठाकरे साहेबांचं, म्हणजे आमचं काम आहे. एक प्रश्न आहे, पण उत्तर तुम्हाला द्यावी लागेल. आता द्यावं लागतं ना. आता तुम्ही ते सांगतात, पण ते वेगळ्या भाषेत सांगतात. माझी भाषा तुम्हाला पटकन कळते, त्यांची भाषा कळत नाही. मग उमेदवार तुम्ही असतात तर किती उत्कृष्ट झालं असतं. गरज काही नाही, मीच करेल ना, पुढचा मीच राहील ना, कशा चिंता करतो. त्यांच्याकडे तुम्ही माहिती 1 मिनिट यांचं तर सुरू दे. परवा नवनीत राणा काय बोलली, नाव घेऊन बोलली ती, औरंगाबादच्या योजनेसाठी स्वतः उद्धव साहेबांनी त्या निधी दिली, पण ती नंतर केंद्राकडे त्या ठिकाणी सँक्शनसाठी गेली. केंद्राने कुठे दिली ती? कुठे? तिकडे अमरावतीला दिली. टेक्सटाईल पार्क. म्हणजे तुम्हाला सांगतो की इथून सगळं पळवापळी केलेलं आहे, उद्योग पळाले, सगळं पळाले. हे तुम्ही कधी काही बोलत नाही, काही खरं म्हणजे तुम्हाला पण भीती वाटते काही नाही. बल्क ड्रगचा प्रोजेक्ट गुजरातला नेला, बिटकिनला होणार होता मोठा 70,000 कोटीचा प्रोजेक्ट. कोणता आणला 2.5 वर्षात? बल्क ड्रगचा प्रोजेक्ट हा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळातला होता. हे सगळे जे तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आता एवढ्या त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, मग ते डॅमेज कंट्रोल कसं करणार तुम्ही? हर्षवर्धन जाधव मागच्या वेळेस शिवसेनेचे विद्यमान आमदार होते. आता मागच्या 5 वर्षात त्यांचे काय काय कर्तृत्व आपल्या समोर आहे. 5 वर्षापूर्वीचे हर्षवर्धन जाधव आणि आजच्या हर्षवर्धन जाधव मध्ये फरक आहे. मागच्या वर्षाचं वातावरण वेगळ्या गोष्टीमुळे वेगळ्या पद्धतीनं होतं. त्याच्यामुळे आता मला असं मुळीच वाटत नाही की हर्षवर्धन जाधव एवढा कोणता परिणाम करतील. हे पण एमआयएम डमी उमेदवार आहे. आता जे खैरे साहेब बोलले ना, महायुतीचा उमेदवार एमआयएमच आहे. कारण तुम्ही बघा, इम्तियाज जलीलने मुंबईत उभं राहायचं, इकडं उभं राहायचं का डिक्लेअर केलं होतं? आता त्या बिहारी भाषेत वोट कटाऊ पार्टी झालेली एमआयएम, वोट कटाऊ पार्टी. स्वतः रावसाहेब दानवेचं स्टेटमेंट आता दाखवू ना मी सभेमध्ये, ते त्या दिवशीचं त्या बैठकीमध्ये झालेलं स्टेटमेंट आहे, व्हिडिओ आहे आमच्याकडे. रावसाहेब दानवे जे बोलले होते, हे उभे राहिले तर आम्ही निवडून येतो असं रावसाहेब दानवे बोललेले. जरा आणू तो व्हिडिओ आहे आमच्याकडे, दाखवू. इम्तियाज जलील मागच्या वेळेस वंचितच्या मतामुळे बऱ्यापैकी पुढे गेले आणि आता सुद्धा ओवेसीने काल आवाहन केलं की प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये ते सपोर्ट करतात एमआयएम, आणि तसंच त्यांनी इथे इम्तियाज जलीलला वंचितचे मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे. पण त्याचं सुद्धा हे पण मागच्या वेळेस सुद्धा प्रकाश आंबेडकर सोलापूरमध्ये उभे होते. सोलापूरमध्ये एमआयएमच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना, प्रकाश आंबेडकरांना कोणतीही ताकद दिली नाही, म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे.
त्याच भूमिकेतून नंतर त्यांनी MIMशी अलायन्स त्यांचं तोडलेलं आहे. MIMनी इथं वंचितचा पाठिंबा घेऊन स्वतःचा उमेदवार निवडून आणला, परंतु प्रत्यक्षात त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूरमध्ये कोणताही सपोर्ट केला नव्हता. त्यामुळं आता अकोल्याच्या निवडणुकीत सुद्धा MIMचा तिथं काही आहेच नाही, तर सपोर्टने काय होणार आहे? तिथं काँग्रेसची ताकद आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये. त्यामुळं MIMच्या सपोर्टने अकोल्यात होणार सुद्धा काही नाही. दादा खैरे साहेबांना एक प्रश्न कोणाकडे आहे. जाईल मराठा समाज? समाजावर आम्ही कोणत्याही समाजाविषयी बोलत नाही. शिवसेना एक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. आम्ही जातीपातीचं राजकारण कुठेही या विषयात निवडणुकीत करण्याचं काहीच कारण नाही. सगळे जात, सगळे धर्म शिवसेना आणि महाविकास आघाडी सोबत घेऊन चालेल. मराठा कुठं जाईल, माळी कुठं जाईल, साळी कुठं जाईल, मुसलमान कुठं जाईल, तर हे बिलकुल आमच्या डोक्यात नाही. सगळेच्या सगळे लोक शिवसेना महाविकास आघाडीवर असतील आणि त्याच भूमिकेतून आम्ही सगळा प्रचार करणार आहोत आणि मतं मिळवणार आहोत. दादा खैरे चेहरा जो होता शिवसेनेचा हा आता शिवसेनेने सोडलेला आहे का? असं काही सोडलं नाही. शिवसेनेनं आपलं हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेची ताकदीची आहे, पण भारतीय जनता पार्टी सारखी पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आमचं नाही. चूल पेटवणारं हिंदुत्व आमचं आहे. घर जाळणारं हिंदुत्व आमचं नाही. ही भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुंह में राम रहेगा लेकिन बगल में छुरी नहीं, मुंह में राम और हाथ को काम, ही भूमिका आमची आहे. पण खैरे साहेब ईदगाला गेले त्याच्यावर बरी टीका काय फरक पडतो? ईदगाह गेलं तर फरक काय पडतो? हिंदू मुसलमान एकत्र राहू नये असं कोणी सांगितलं? जर मुसलमान आज युसूफ वगैरे हे पण आमच्या दिवाळीला येतात म्हणून काय जातीवर थोडी असतो? आम्ही वर्षानुवर्ष सगळे सोबत राहणारे लोक आहोत. त्यामुळे ईदगाहवर जाणं काही पाप नाहीये. पण आतापर्यंत तुमची लढाई खान आणि बाण अशी होती ना? आतापर्यंत तुमची लढाई खान आणि बाण अशी होती, आता ईदगाह का आठवतोय असा प्रश्न आहे. ईदगाह आठवतो अशातला भाग नाही. ईदगाह गेलो नसेल परंतु आम्ही यांच्या घरी जाणं येणं आमचं चालूच होतं ना. ठीक आहे, ईदगाह यावेळेस गेले असतील म्हणून काय लगे काही मतासाठी गेलो नाही. एक तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्याच्या सगळं चांगल्या पद्धतीनं वातावरण हिंदू मुसलमान एकत्र असावं आणि नव्यानं मुस्लिम बांधव आमच्या मागे ताकदीनं उभे तर आमची पण जबाबदारी ना त्यांच्या सगळ्याच्या सहभागी होणं. बाळासाहेबांच्या वक्तव्यामुळेच महाराष्ट्रातले हिंदू मुसलमानांचं वातावरण बिघडलं होतं हे पण लक्षात आलं. 5 वर्ष म्हणजे? पालकमंत्री बाळासाहेबांच्या अनेक वक्तव्यांमुळे महाराष्ट्र राज्यातील हिंदू मुसलमान एक धोक्यात आलं होतं. बोला बोला खैरे साहेब बोला. मी या ठिकाणी स्पष्ट करतो की मी पालकमंत्री असताना सुद्धा दरवेळेस मला निमंत्रण यायचं, मी जायचो पालकमंत्री असताना. पालकमंत्र्याची ड्युटी असते की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही असेल सगळं तंटे बिंटे मिटून त्या ठिकाणी गेलं आणि म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आम्ही ते तंटे मिटवले. 28 काहीच नाही. पण यावेळेस सुद्धा मला अनेकांनी बोलवलं होतं. त्यांनी सांगितलं खरं तर कल आना पडेगा आपको. आता ते जर मतदान करत असतील आम्हाला तर आम्ही का नाही जाणार? जर तुमच्या त्या वस्तीमध्ये जर यायचं असेल म्हणजे साहेब आमच्या वस्तीमध्ये या, लोक म्हणतात या, मग तिथे काय जाणं चुकीचं आहे. आणि म्हणून मी म्हणतो मतांसाठीच तुम्ही गेला तिथे गेलं म्हणजे त्या ठिकाणी हिंदू धर्म सोडला असं नाही. आणि म्हणून उगाच जर तुम्ही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये लावून नवीन वातावरण या खराब करू नका. दुसरा प्रश्न असा आहे की दुसरा एक थांबा एक प्रश्न आहे हा मुद्द्यावर. दुसरा प्रश्न आहे काय करणार आहे? निवडून आल्यावर काय करणार? प्रश्न असा आहे की अंबादास दानवे म्हणाले की पुढचा उमेदवार मी असणार आहे, तर हे तुम्हाला मान्य आहे का? खैरे साहेब, अंबादास दानवे म्हणाले की पुढचा उमेदवार मी असणार आहे, तर हे तुम्हाला मान्य आहे का? मी फक्त ही 5 वर्षाची टर्म मी त्या ठिकाणी करणार आहे. नंतर मी सतत काम करत राहणार. आजही बोललो मी, पण मी पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या 29ला त्या ठिकाणी मी निवडणुकीला उभे राहणार नाही. कारण किती आता काय पाहावं लागतं. अंबादास दानवे निश्चित देणार पक्ष तुम्ही म्हणत असाल तर अंबादास दानवेला मी आता सांगतो देणार. 2019 पर्यंत लढत होती. यावेळेस कोकणातून धनुष्यबाण बाद झालाय. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. शिवसेनेचा अर्थात शिंदे गटाचा एकही उमेदवार कोकणात नाही आहे. कसं बघा? नारायण राणेच्या लोकांनी भाजपची जागा बनवली. एक तर या लोकांनी आमच्यातल्या केलेल्या लोकांनी गद्दारी केली होती. या गद्दारांची भूमिका होती की बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला पुढे न्यायची आहे. त्याच्यानंतर अजितदादा आम्हाला निधी देत नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं. या 2 भूमिका तर मांडल्या होत्या. शिवसेना 22 जागा लढत होती. आतापर्यंत पक्षाची पद्धत अशी असते की जागा वाटप करणं आणि त्या पक्षाने मग ज्याचा त्याचा उमेदवार जाहीर करणं.
पण पहिल्यांदा अशी पद्धत भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात लागू केली की शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टी ठरवत होती. जर शिंदे गटाचा उमेदवार योग्य नाही वाटला तर तो बदलणं किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथं येणं हे त्यांनी केलं. त्याच्यात हेमंत पाटील एक उदाहरण आहे, दिलेली उमेदवारी नाकारली. भावना गवळी एक उमेदवार आहे, त्यांना दिलंच नाही. कृपाल तुपाने एक उमेदवार आहे, ज्यांनाही दिलं नाही. काँग्रेसचा आमदार आयात केला आणि त्याला उमेदवारी दिली. आता तुम्हाला गॅरंटीने सांगतो, हेमंत गोडसे जे आहे नाशिकचे, यांना सुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता सुतराम नाही. याचाच अर्थ या लोकांनी गद्दारी स्वार्थासाठी सत्तेसाठी केलेली आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊन खोटी भाषणं करणं, अजितदादाचं नाव घेऊन निधी मिळत नाही ह्या रडत बसणं, या सगळ्या खोट्या गोष्टी होत्या. यांच्या मनात गद्दारीच होती आणि त्यांनी गद्दारीच केलेली हे स्पष्ट होतं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता आम्ही मशाल घेऊन लढतो, धनुष्यबाण तिथं एकाही ठिकाणी नाही. दादा तुम्ही धमकावून सांगता का सांग? जाधव यांच्यामुळं भाजप बरोबर असतात, हो. त्यांचं एक स्वतःचं मतदान आहे. तर ते मतदान आता तुम्हाला कसं मिळेल असं तुम्हाला वाटतं? सांगतो हे पहा, शिवसेना भाजपा युती होती. एक मतदार असाही आहे की जो शिवसेनेचा पण नसतो, भाजपाचाही नसतो, पण युतीचा होता. असा सुद्धा एक मतदाराचा मोठा वर्ग आहे. त्याच्या मनात निश्चित संभ्रम असू शकतो. पण जे भाजपचे कमिटेड वोट्स जसे असतात तसे काँग्रेसचे पण कमिटेड वोट्स आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पण कमिटेड वोट आहे. कमी जास्त असतील, कम्युनिस्टलाही कमिटेड वोट मिळणार आहे. कारण मी पाहिलं गंगापूर वगैरे अनेक मतदारसंघात काही नसलं तर त्यास कागद असायचा, बॅलेट असायचं, तर त्याच्यावर लोक हाताने वेळा काढायचे. कारण मी सुद्धा गंगापूर इलेक्शन लढलेलो आहे. कमिटेड वोट कम्युनिस्टांचे सुद्धा आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे जेवढे मत आहे त्याच्यापेक्षा हे मताचे प्रमाण फार मोठं आहे. त्यामुळे त्याची चिंता, भारतीय जनता पार्टीचे मत जे कमी होतात ते निश्चित या सगळ्या महाविकास आघाडीच्या इतर पक्षाच्या भरून पुढे जाऊ आम्ही.